शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी बोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे 291 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला अटक केली आहे। रुपेश सूर्यकांत भन्साळी असे त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे। ही अटक पुण्यातील बांधकाम व्यावसायिक शैलेश अग्रवाल यांच्यासह इतर 8 जणांनी बँकेतून घेतलेल्या 10 कोटी रुपयांचा कर्ज प्रकरणाशी संबंधित आहे। या संशयितांनी कर्ज बांधकाम व्यवसायासाठी घेतले असतानाही ते इतरत्र वापरण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे। शहरात महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे। काही दिवसातच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे। 2003 मध्ये महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून पूर्वीची शिवसेना व राष्ट्रवादी या 2 पक्षाचेच प्राबल्य होते, परंतु आता त्यांचे 2चे 4 पक्ष झाले आहेत। सर्वच पक्ष सत्तेचा दावा करत आहेत। महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी सरळ लढत झाली तर महापौर पदाची खुर्ची नेमकी कोणाची याकडे नगरकरांचे आतापासूनच लक्ष लागले। दरम्यान या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप व शिवाजी कर्डिले हे पुन्हा किंग मेकरच्या भूमिकेत दिसणार आहेत। कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसासह रंगेहात पकडलेत। त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। मंगळवारी पोलिसांनी ही कारवाई केली। क्लेरा ब्रुश ग्राउंड येथे एक इसम काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती। यानंतर निरीक्षक दराडे यांनी गुन्हे पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले। हेमद यांनी आदेशानुसार उपनिरीक्षक कृष्णकुमार सदवाड व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एका इसमास कमरेला काहीतरी धातूचे शस्त्र लावून संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले। महाराष्ट्र शासन उपक्रमाच्या माध्यमातून कर्करोग निदान व्हॅन सेवा शहरात सुरू झाली आहे। या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लवकर निदान होईल आणि उपचाराच्या संधी वाढतील। अनेक वेळा कर्करोगाचे निदान अखेरच्या टप्प्यात होते, त्यामुळे उपचाराला संधी मिळत नाही। मोबाईल व्हॅनमुळे वेळेत निदान होईल आणि नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा महानगरपालिकेतर्फे उपलब्ध होईल असा विश्वास उपायुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे यांनी व्यक्त केलाय। शहरातील काटवण खंडोबा रोड येथील रस्त्याचे काम 3 महिन्यांपासून बंद आहे। खोदलेल्या रस्त्यामुळे ड्रेनेज लाईन तुटल्याने मैला मिश्रित पाणी रस्त्यावर येऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेत। हे काम तात्काळ सुरू करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दिलाय। शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील आयुर्वेद कोपऱ्यापासून काटवण खंडोबा मंदिर आगरकर मळा परिसरापर्यंत सध्या कॉन्क्रिटीकरण व पूल बांधण्याच्या कामास महानगरपालिकेने प्रशासकीय मान्यता दिली असून जिल्हास्तरीय समितीच्या 15 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण असल्यास ते हटवण्यात यावे अशी अट घालण्यात आली होती। या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा। सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, AC, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड। या
या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.